पाठ 9 आपत्ती व्यवस्थापन. अचानकपणे आलेले संकट म्हणजे आपत्ती. त्यातली पहिली आपत्ती म्हणजे भूकंप. भूकवचामध्ये अचानक कंपन होणं किंवा भूकवच काही क्षण हादरणं याला म्हणायचं भूकंप. यामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. भूगर्भात निर्माण होणारे धक्के आणि लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूला भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा सगळ्यात पहिल्यांदा केंद्रालगत येऊन पोचतात, त्यामुळे तिथं हानीचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,000 ते 14,000 भूकंप होतात. म्हणजेच पृथ्वी सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत असते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असं नाव आहे आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. आता बघूया भूकंपाची कारणं. ज्वालामुखीचे उद्रेक, मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण, खाणकाम, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या आणि भूपृष्ठातून अंतर्भागात पाणी झिरपतं, आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, तेव्हा भूकंप होतात. आता भूकंपाचे परिणाम. मनुष्य, वन्यजीव, पाळीव प्राणी यांची जीवितहानी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येते. नद्या नाले यांचे प्रवाह बदलतात. शहरी भागात आग लागायचा धोका असतो. समुद्राच्या तळाशी भूकंप झाला तर सुनामी लाटा निर्माण होऊन किनारपट्टीच्या भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. भूमिगत जलपातळी वर खाली जाते. आता भूकंपात घ्यायची दक्षता. भूकंपाच्या वेळी जर तुम्ही घरात असाल तर न घाबरता, सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभं राहावं. जमिनीखाली बसावं. टेबल, पलंग, कोणत्याही फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्यावं. यापैकी काहीच नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा. समजा तुम्ही चालत्या वाहनात असाल आणि घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा. वाहनाच्या आत थांबा. इमारती, झाडे, विजेच्या ताराजवळ थांबू नका. भूकंपाच्या वेळी हे करू नका. बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नका. जिना वापरा. अवघडलेल्या स्थितीत न बसता शरीराची थोडीफार हालचाल करा. घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करा. मेणबत्त्या, काड्यापेटी न वापरता बॅटरी टॉर्चचा वापर करा. भूकंपरोधक इमारती. जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात. भूकंपरोधक बांधकामासाठी IS 1893 आणि IS 13920 हे मानदंड वापरले जातात. भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी लेसर रेंजिंग, व्हेरी लॉंग, बेसलाईन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन गेज अशी आधुनिक साधनं वापरतात. यानंतर दुसरी आपत्ती म्हणजे आग. आगीचे प्रकार. अवर्गीय आग म्हणजे घनरूप पदार्थ. सर्वसाधारण ज्वालाग्राही घनपदार्थांपासूनची आग म्हणजे लाकूड, कपडे, कोळसा ही थंडावा निर्माण करून विझवली जाते. ब वर्गीय आग म्हणजे द्रवरूप पदार्थ. यामध्ये ज्वालाग्राही द्रवपदार्थांपासून म्हणजे पेट्रोल, तेल यापासून लागलेली आग. हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात. इथं फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवतात. क वर्गीय आग म्हणजे वायुरूप पदार्थ. ॲसिटिलीन किंवा घरगुती गॅस म्हणजे LPG अशा ज्वलनशील गॅसमधून लागलेली आग. ड वर्गीय आग म्हणजे रासायनिक पदार्थ.
यामध्ये ज्वलनशील धातू म्हणजे पोटॅशियम, सोडियम जे सामान्य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात, तसंच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम जे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात, हे दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडका उडतो. ई वर्गीय आग म्हणजे इलेक्ट्रिकल. यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग अशा साधनांमुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या सहाय्याने विझवली जाते. आग विझवण्याच्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत थंड करणे. आगीवर किंवा आगीच्या आजूबाजूला पाणी मारून गारवा निर्माण करणे. 2. आगीची कोंडी करणे. भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो किंवा फेसासारखा पदार्थ आगीवर फेकून पांघरून घातल्यासारखा उपयोग करता येतो. 3. ज्वलनशील पदार्थ हलवणे. यामध्ये पेट घेणाऱ्या वस्तू आगीपासून दूर करतात आणि मग उरलेली आग विझवण्यासाठी स्टिरअप पंप या साधनातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते. आता काळजी आणि सुरक्षात्मक उपाय कोणते? तर गॅसचा रेग्युलेटर वापरात नसेल त्यावेळी म्हणजे रात्री झोपताना किंवा बाहेरगावी जाताना बंद करायची दक्षता घ्यावी. आग आग असे ओरडून इतरांना सावध करावे व मदतीसाठी बोलवावे. अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलवून घ्यावे. अग्निशमन टाक्या कशा वापरायच्या त्याची माहिती करून घ्यावी. यानंतरची आपत्ती म्हणजे दरड कोसळणे किंवा भूस्खलन. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा या मोठ्या खडकांचे तुकडे व्हायला कारणीभूत ठरतात. या भेगांमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते आणि मग अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूला स्थिरावतात. याला दरड कोसळणं म्हणतात. दरड कोसळण्याची कारणं: भूकंप, सुनामी, वादळ, महापूर. 2. बेसुमार वृक्षतोड. 3. डोंगराळ भागात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात. आता दरड कोसळण्याचे परिणाम म्हणजे नद्यांना अचानक पूर येऊन स्थानांतरण होते. कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्ष उन्मळून पडतात. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. त्यावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते. होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. आपत्ती निवारणासंदर्भात आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होते.